रोहितचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये गुणवंत गोवारीसाठी टाकला जाईल. बऱ्याच उशिराने सामन्याचा सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ऊर्ध्व विकेटचा मारा. पहिला चेंडू गुणवंत गोवारीसाठी हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव तिथे घेण्यात येते वेगानं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. पहिल्या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट आणि इथे पाहायला मिळतात ओव्हर थ्रोच्या धावा. फेकी खराब, कलेक्शन खराब पाहायला मिळालं. 3 धावा तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्या. मोठा फटका. संदेश भगत 1 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा चौकार आल्या सरशी. मोठा फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दमदार धुवादार बहारदार चौकार संदेश भगतच्या बॅटमधून. पहिले षटक टाकण्यासाठी 5 रोहितला केलंय, परंतु आक्रमण इथे पहिल्या 2 चेंडूवरतीच पाहायला मिळते. दरम्यान या फटक्यावरती फटका फसलाय. चेंडू हवेवरती. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल होणार काय, परंतु झेल मात्र इथे सुटतोय. विरुद्ध दिशेने आपण पाहतोय चेंडूला झेल घेण्यासाठी त्याच्या पाठीमागे धाव घेतली गेली आणि इथे मात्र जीवदान मिळताना पाहायला मिळते. आता जीवदानाचा फायदा कितपत कशा प्रकारे गुणवंत गोवारी पॉइंटच्या दिशेने अफलातून नजाकत क्रिकेट मधली पाहायला मिळेल. 6 धावा षटकार आक्रमण कलात्मक फटका मनगटाचा वापर मनगटाच्या बळावर चेंडू फरार. धावा मिळती 6 षटकार. संतोष जाधव या इकडं. आता दिवसभर तुम्ही मोकळे. फुल्लर लेन टायमिंग झाला नाही, परंतु पाहतो इथे एक धाव तर कंप्लीट झाली आहे. क्षेत्ररक्षक आहे. एका धावेवरती थांबावे लागेल. या षटकातील आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ झालाय. पुढचा चेंडू फटका फसलाय आणि इथे मात्र संदेश भगत एक मोठी विकेट. मॉर्निंग टायगर फोर्स 11 कामोट्याचा आपण पाहतो प्लेइंग 11 मधील मोठा गडी बाद होताना पाहायला मिळेल. रोहित शेवटच्या चेंडूवरती चांगली कामगिरी पाहायला मिळाली, परंतु धावा जर पाहिल्या तर पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नवीन फलंदाज निवाटर मैदानाच्या आतमध्ये निखिल मोहितेच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळेल. पॉवरफुल तगडा फलंदाज. हेमंत गोरुले दुसरे षटक घेऊन आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. राईट आर्म वर विकेटचा मारा करत पंतांना पार करून टाकणारा हा चेंडू गुणवंत गोवारीसाठी भन्नाट वेगानं पूर्णतः फलंदाजाला बीट केलं जाईल. मैदानाच्या चौथ्या बाजूने टाळ्यांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र बॉलची हलकीशी काढा. इथे रनआउटची संधी आणि इथे ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये आपल्याला धावा पाहायला मिळतील.
आता मात्र आपण पाहतोय पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. शिंदेश इंदकळतील इट्स वन बाउन्स आणि वाईड चेंडू अतिरिक्त उसळी घेणारा. आता मात्र हेमंत गोरुले यांना बाउन्स चेंडू टाकता येणार नाही. वन बाउन्स दिलाय. निखिल मोहितेसाठी काय चेंडू टाकलाय. वेगावरती स्वार होऊन कुठल्याही प्रकारे फलंदाजाला चेंडू समजत नाहीये. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये येते. एक चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय. मोठा फटका. आता मात्र दमदार धुवाधार चेंडू सीमा पार. 6 धावा षटकार. निखिल मोहिते कव्हरच्या डोक्यावरून अफलातून पद्धतीचा फटका खेळताना पाहायला मिळतोय. हेमंत गोरुलेवरती आक्रमण चढवलं जातं. 2 चेंडू हेमंत गोरुलेच्या नावावरती, परंतु या चेंडूवरती या फटक्यामध्ये ताकद नजाकत पाहायला मिळाली. सरळ सीमारेषा पार. फुल लेंथ गतीमध्ये परिवर्तन. एक धाव घेतले वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गुणवंत गोवारी. 40 धाव घेणारा चित्ता. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हरणाची गती चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये 2 हरणी धावतात तर मैदानाच्या बाहेर बाउंड्री लाईन वरती टायगर उभा आहे. या षटकातील शेवटचा चेंडू. धावफलकावरती 25 धावा. निखिल मोहिते चांगला फटका पाहायला मिळतोय समोरच्या दिशेनं. एक धाव घेतली गुणवंत गोवारी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार काय. एकच धाव. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय 13.0च्या सरासरीने धावफलकावरती 26 धावा लागल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. या 2 षटकांमध्ये कितपत धावा कुठल्या जातील. तिसरं षटक घेऊन सतीश गोलंदाजीवरती आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतील. वरुण राजाचं जरासं आगमन आपल्याला पाहायला मिळतंय मैदानावरती. निखिल मोहिते हँड ग्लोव्ज आपल्याला परिधान करताना पाहायला मिळेल. कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटलं आणि वरुण राजाचं आगमन म्हटलं की मग बॅट हातामध्ये घट्ट पकडता यावी त्यासाठी केले जाणारे प्रयत्न. डॉक्टर मच्छिंद्र यांचं आगमन होतंय. निखिल मोहितेसाठी पाहतोय काय चेंडू टाकलाय. भन्नाट वेगाने 1 बाउन्स तर दिलाय. पंचांकडे अपील केली जाते. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 26 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आता बॅटच्या राडारमध्ये सरळ सीमारेषेच्या पलीकडे चेंडूला फटकावून दिलाय निखिल मोहिते. एक बडा स्ट्रोक येतोय. मोठा स्ट्रोक. 6 धावा षटकार. वेगाने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 32 या आकड्यावरती चांगला फटका पाहायला मिळाला. या पूर्वार्धामधील अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 10 चेंडूंमध्ये
पंचांकडे अपील केली जाते, फक्त पंच कळवतात हा चांगला चेंडू आहे. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल मोहितेसाठी पुन्हा एकदा एक चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा नॉन स्ट्रायकिंग गुणवंत गोवारी. धावांसाठी चालणारी तळमळ 32 आकड्यावरती रोखून ठेवलं. या षटकातील आपण पाहतोय 4 चेंडू झालेत, 3 चेंडू डॉट स्वरूपाचे पाहायला मिळतात. एक मोठा फटका, षटकार आलाय फक्त. आता पाहतोय बॅटच्या राडामध्ये चेंडू येऊ शकत नाही. हलकीशी एज घेऊन एक चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे सुद्धा फटक्यामध्ये एलिव्हेशन पाहायला मिळाले नाहीये. निखिल मोहिते 9 चेंडूवरती 16 आणि अमित 5 चेंडूवरती 11 अशी धावसंख्या आपल्याला वैयक्तिक स्वरूपाची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गुणवंत गोवारीसाठी हा चेंडू सुद्धा आपल्याला एक चांगला उत्तम चेंडू पाहायला मिळतोय आणि डॉट चेंडू फक्त 7 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. जिथे आपण पाहतोय एका चेंडूवरती षटकार जरी आला असला तरी तदनंतर 4 चेंडू डॉट आणि एका चेंडूवरती एक सिंगल अशी धावसंख्या पाहायला मिळते. अर्थातच काय तर एक चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलं. सांघिक 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन हेमंत गोरले पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीवरती सज्ज होतोय. समोर निखिल मोहिते बॅटची कडा घेऊन सीमारेषेच्या दिशेने चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एक धाव. आता फटका चांगला पाहायला मिळतोय सीमारेषेच्या, परंतु अडथळा आहे मैदानावरती. एक धाव कंप्लीट झाली आहे. फेकी कशा प्रकारची होणार, परंतु काय चित्त्यासारखी चपळाई पाहायला मिळाली. गुणवंत गोवारी 2 धावा. वन शॉट, एक धाव शॉट आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धेश शिंदे यांच्या माध्यमातून चांगली पंचगिरी. ऑफ टिकच्या दिशेनं वारंवार तेच टाकले जाणारे चेंडू गुणवंत गोवारीला सुद्धा इथे थांबवून ठेवले. या षटकामध्ये 3 चेंडूवरती कुठल्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळाला नाही. मोठा फटका आलाय. 6 धावा षटकार गुणवंत गोवारी उशिरानं, परंतु आता मात्र बॅट तळपलीये, तडपडलीये. धावा मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. 41 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 5 षटकांचा असणारा सामना. अजूनही या समोरच्या दिशेने फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे परंतु इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 4 धावा चौकार. 45 धावा धावपलकावरती. या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक. निखिल मोहिते आणि गुणवंत गोवारी या जोडीला शेवटपर्यंत उभं राहणं फार गरजेचं. कलात्मक शॉट, सुपला शॉट, सुपला चुकला शॉट. 0 धावा 0 रन. डॉट चेंडू.
पाचवं षटक, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, धावा जमवण्याचं षटक, धावसंख्येला आकार देण्याचं षटक, धावांचा डोंगर उभा करण्याचं षटक. नितीन पवार गोलंदाजी मार्गवरती. पवार पहिला चेंडू उजव्या ओशीच्या बाहेरचा चेंडू, पंचांच्या आज जमिनीच्या समांतर, अवांतर धाव, वाईट चेंडू. चला यानंतर मोरे 11 कामोटे आणि माऊली 11 कामोटे. चला दोनही संघ नाणेफेकी जाती. बिग हिट समोरच्या दिशेला तडाखेबंद फलंदाजी. निखिल मोहिते स्ट्राईक ऑन फायर. 6 धावा षटकार. मॉर्निंग टायगर पुढे 11 कामोटे संघाचं अर्धशतक पूर्ण. 52 धावा धावफलकावरती. ऑफ स्टिकच्या बाहेरचा दडपण गोलंदाजावरती आपल्याला साफ झळकताना पाहायला मिळेल. वाईट चेंडू. निखिल 11 चेंडू मध्ये 23 आकड्यावरती खेळतोय. हो आता मात्र आपण पाहतोय गिरकी घेणारा चेंडू निखिलला समजू शकला नाहीये आणि नितीन पवार ही खासियत राहिली आहे. शेवटचं षटक डेथ ओव्हरचं षटक टाकण्यासाठी मात्र पाचारण केलं जातं. आता काय, आता मोठा दमदार फटका पाहायला मिळतो सीमारेषेच्या दिशेनं. चेंडू 1 2 थ्रू बाउन्स सीमा पार. 4 धावा चौकार. धावफलक 57 आकड्यावरती. चांगली फटकेबाजी, सुरेल फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो 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 निखिल साठी डॉट चेंडू. पुढे सरसावून खेळण्याचा केला जाणारा प्रयत्न. चेंडूवरती असणारी घुसळी, बॅटचा आणि चेंडूचा न होणारा संपर्क. शेवटचे 2 चेंडू. अतिरिक्त उसळी घेणारा वाईड बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 1 बाउन्स 1 ऑफ दी ओव्हर दिलाय. गुणवंत गोवारी हेलिकॉप्टर इट्स अ मिनिमम. 6 धावा षटकार समोरच्या दिशेनं. आपल्यातून फटका. वा एक पळून धाव आपल्याला तिथे चोरटी धाव पाहायला मिळाली. बाईकच्या स्वरूपामध्ये आपल्याला एक धाव पाहायला मिळेल आणि तब्बल धाव फलक 66 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारे 30 चेंडू आणि 30 चेंडू मध्ये गरज असेल ती 67 धावांची. 67 रन्स नीड्स टू विन द मॅच टू रायझिंग स्टार 11 कामोटे. छोटा पॅकेट बडा धमाका. रविभाऊ कोडे यांचं आगमन. आवाजात थोडा बदल करूया. आमचे मित्र, आमचे बंधू संतोष जाधव रायझिंग स्टार 11 कामोटेचे दिग्गज खेळाडू, कोकण किंग. तर धन्यवाद जेडी. आपण पाहतो या ठिकाणी मान्सून ब्लास्ट कामोटे 2025
मान्सून धमाका कालच्या दिवसापासून चालू झाली टुर्नामेंट. आजचा दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना आपल्या समोर येतोय तो म्हणजे रायझिंग स्टार 11 विरुद्ध गुड मॉर्निंग टायगर स्पोर्ट्स यांच्यामध्ये. तर मी विनंती करेन आमचे मान्यवर सचिनजी गुंजाळ यांनी यायचं आहे व्यासपीठावरती. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. तर आपण या ठिकाणी विचार करतो पहिला सत्राचा खेळ संपला. प्रथमतः फलंदाजी करताना गुड मॉर्निंग टायगर फोर्स 5 षटकामध्ये जवळजवळ 66 धावा उभ्या केल्या आहेत आणि 67 धावांचा पाठलाग मात्र करावा लागेल ते रायझिंग स्टार या संघाला. तर या आधीचा सामना झाला होता उद्घाटनाचा सामना कोकण किंग विरुद्ध काळभैरव यांच्यामध्ये. काळभैरव संघाने बाजी मारली, पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला. त्यानंतर दुसरा सामना आपल्या समोर रायझिंग स्टार कामोटे विरुद्ध टायगर फोर्स मॉर्निंग टायगर फोर्स यांच्यामध्ये. तर पाहायचं अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला निखिल मोहिते यांच्याकडून. त्याला तेवढीच चांगली साथ दिली होती गुणवंत गोवार यांनी आणि त्या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावरती 66 धावापर्यंत मजा मारू शकले दोन्ही हा संघ तो म्हणजे गुड मॉर्निंग टायगर फोर्स. तर पाहायचं आता म्हणजे येणारे 5 षटकं असतील, 30 चेंडू बाकी असतील, 30 चेंडूमध्ये धावा कराव्या लागतील त्या मात्र 67. तर पंचांपर्यंत छत्री पोचवायचं मी आयोजकांना विनंती करेन छत्री पोचवायची दोन्ही पंचांना. या ठिकाणी पावसाचं आगमन झालंय, पावसाळी स्पर्धा आपण पाहतोय आणि वरुण राजाचं आगमन पण होताना दिसतंय या ठिकाणी. तर चला दोन्ही पंचांना विनंती असेल सामना लवकर चालू करा. तर आपण पाहतोय रायझिंग स्टार कामोटे यांच्याकडून सलामी जोडी मैदानामध्ये वाटचाल करताना दिसते. एका बाजूला असेल हेमंत गोरले तर दुसऱ्या बाजूला आपण विचार करतो स्वतः कर्णधार जातील मैदानामध्ये दीपक शिंदे. त्या ठिकाणी आपण पाहतोय आमचे सर्व दुनियादारी ग्रुपचे अध्यक्ष अंबादास शिंदे यांचं आगमन झालंय. अंबादास शिंदे यांना आम्ही विनंती करतो व्यासपीठावर यायचंय. तर सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघांचा आपण विचार केला मोठमोठे गोलंदाज मोठमोठे फलंदाज दोन्ही संघामध्ये आपण पाहिलं पहिल्या क्षेत्रामध्ये तर चला विनंती करीन मोरे 11 कामोटे विरुद्ध माऊली 11 कामोटे दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाणेफेक केला जाईल. या ठिकाणी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवायची आहे, नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन मोरे 11 विरुद्ध माऊली 11 दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असतील तर व्यासपीठावर यायचंय, नाणेफेक केला जाईल. तुम्हाला 2 मिनिटाचा अवधी दिला जाईल फक्त. मोरे 11 कामोटे आणि माऊली 11 कामोटे यांना 2 मिनिटांमध्ये यायचे आपली उपस्थिती दाखवायचे. चला या ठिकाणी सामना चालू करा. दुरेश गोवारी जायचंय पंचांचं काम पाहतंय या सामन्यामध्ये. तो चालू असलेला सामना रायझिंग स्टार कामोटे विरुद्ध मॉर्निंग टायगर फोर्स यांच्यामध्ये. सलामी जोडी मैदानामध्ये स्ट्राईकला खेळतो दीपक शिंदे, नॉन स्ट्राईकला खेळतो मात्र हेमंत गोरले. नक्कीच हेमंत गोरलेला आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळताना अतिशय सुरेख कामगिरी केली होती आपल्या संघासाठी आणि फायनल मारली होती रायगड प्रीमियर लीगला. आणि तोच हा खेळाडू हेमंत गोरले नॉन स्ट्राईकला खेळताना दिसेल. तो वैयक्तिक पहिल्याने संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येईल तो गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज असतील
हम पाहतोय विचार विनिमय चालू आहे टायगर भाऊ यांचा गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज प्रथमतः येईल यासाठी थोडासा विचार चालू आहे आणि नक्कीच गणेश कोहली यांच्या हातामध्ये चेंडू सोपवताना स्वतः टायगर भाऊ आपल्याला आपण पाहतो या ठिकाणी. तर पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत सामन्याला सुरुवात होईल. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने म्हणजे मॉर्निंग टायगर पोस्टच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाज गणेश कोहली. नौपाडा एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखला जातं तोच हा गोलंदाज. त्या सामोरं मात्र फलंदाज आहे एक बिग हिटर दीपक शिंदे. तो पाहायचं आहे गणेश विरुद्ध दीपक असे बॅटल असेल. पहिला चेंडू फेस करेल स्ट्राईकला पंच म्हणून काम पाहता येते अरविंद शिंदे. तर नॉन स्ट्राईकला असतील ते मात्र दुर्वेश गोवारी. सामन्याला बराचसा उशीर झालेला आहे. मी दोन्ही पंचांना विनंती करेन लवकरात लवकर सामना चालू करा. अजून बरेचसे सामने खेळवण्यात येणार आहेत. आजच्या दिवसभरात 5-5 षटकांचे सामने आपण पाहतो या ठिकाणी खेळवण्यात येत आहेत. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना चालू आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपला तर सुरुवात होते सामन्याला. राईट आर्म वर विकेट मारा करेल गणेश. पहिला चेंडू घेऊन आकुटप्पा चेंडू. चांगली सुरुवात निर्धाव चेंडूने सुरुवात करतो तो गणेश. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी होतोय. ह्या निर्धाव चेंडूने श्री गणेश मात्र करतो आपल्या गोलंदाजीला तो गणेश कोहली. चांगली सुरुवात पुन्हा एकदा गणेश तयार. आकुटप्पा चेंडू चांगला वेग घेतोय दीपक. त्या ठिकाणी पाहायचंय कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू मात्र जातो सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावेने वैयक्तिक आणि संघाचं खातं मात्र खोलतो या ठिकाणी दीपक शिंदे. चांगली सुरुवात दीपक शिंदे यांच्याकडून सुद्धा. पहिला चेंडू आपण पाहिला गणेश कोहली यांचा होता. निर्धाव चेंडू टाकला होता. त्यानंतर मात्र दीपक शिंदेने पाहणी केली चेंडूची आणि चेंडूला मात्र पाठवलंय बाउंड्री रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पाहायचंय 67 धावांचा पाठला करताना मैदानामध्ये दाखल झालेली सलामीची जोडी राईन स्टार यांच्या वतीने स्वतः कर्णधार दीपक शिंदे नॉन स्ट्राईकला हेमंत गोरले. तर पाहायचंय पुन्हा एकदा गणेश तयार असेल. राईट आर्मवर विकेट मारा करेल. 5-6 पावलांचा रनअप घेऊन समोर असलेला आक्रमक फलंदाज दीपक शिंदे याला. चांगला चेंडू उसळी घेणारा चेंडू फलंदाजाच्या डोक्यावर जाणारा हा चेंडू. पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत म्हणजे दुर्वेश गौर यांचा. हा खराब चेंडू वाईट चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. विनंतीला मान द्यायचंय. कोणत्याही खेळाडूने पंचांची वाद घालायचं नाही या ठिकाणी. पंचांचा जो निर्णय असेल तुम्हाला मान्य करावं लागेल. दोन्ही पंच आहेत नावाजलेले पंच आहेत कामोट्यामध्ये आणि त्यांची या ठिकाणी वर्णी लागते पंचांच्या भूमिकेमध्ये. ते असे दुर्वेश गोवारे आणि अरविंद शिंदे आणि दोन्ही पंच विचार विनिमय करतील आणि तुम्हाला निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तर तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी होते पंचांकडून. आम्ही या ठिकाणी पाहू स्क्रीनवरती त्यानंतर तुम्हाला निर्णय पोहोचू. प्रत्येक संघाच्या कर्णधारांना विनंती करेन कोणी कोणत्या खेळाडूने पंचांची वाद घालायचं नाही या ठिकाणी. तर आपण पाहतो लाईव्ह प्रेक्षेपण या ठिकाणी होतंय आणि निर्णय दिला जाईल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये परेशजी म्हात्रे. आणि हा खराब चेंडू वाईट बॉल. उसळी घेणारा चेंडू होता. फलंदाजाच्या डोक्यावरून जाणारा चेंडू होता. त्याच हेतूने पंच दुर्वेश गौर चांगला डिसिजन म्हणायला लागेल. चांगला निर्णय म्हणायला लागेल. आणि या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती असेल की जो तिसरा पंचाची मागणी असेल ते फक्त पंच घेऊ शकतात. पंचांना त्याची परवानगी असेल. आणि या ठिकाणी आपण पाहतो एक धाव मिळते 1+1 माफ करा 1 धाव मिळते या ठिकाणी. जोरदार प्रहार करतोय दीपक शिंदे. चेंडू मात्र लॉंगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. चांगला फटका पाहायला मिळाला दीपक यांच्या बॅट मधून. चेंडूला पाठवलं सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्या मात्र होते धाव फलकावरती 11 धावा. तर पाहायचं गणेश कोहलीला कुठेतरी कमबॅक करावं लागेल.
तयार करताना दिसतो दीपक शिंदे. चांगला फटका मारलाय पुन्हा मिड विकेटच्या दिशेने विजय राणा येतोय. चेंडू खाली तोपर्यंत एक धाव तर नक्की धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका धावावर समाधान मानतो दीपक शिंदे आणि एका धावने धावसंख्या होते ती मात्र 12. पहिलं षटक चालू असताना 67 धावांचा पाठलाग करताना राईंस्टार कामोटे आणि आता मात्र बऱ्याचशा उशिरानंतर फलंदाज तो स्ट्राईक वरती तो हेमंत गोरले. पहिला चेंडू फायनलच्या दिशेने पंडित अण्णा त्या ठिकाणी दिसतोय आपलं क्षेत्ररक्षण करताना. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगला ताळमेळ पाहायला मिळतो हेमंत आणि दीपक यांच्यामध्ये. या चांगल्या ताळमेळच्या जोरावरती 2 धावा धावून पूर्ण करतायत. धावसंख्या होते ती आतापर्यंत 14. शेवटचा चेंडू बाकी असेल या ठिकाणी पाहायचा हेमंत गोरले असे स्ट्राईक वरती. एक मोठा फलंदाज रायगड जिल्ह्यामध्ये ज्याने आपलं नाव आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीवरती गाजवले तोच हा फलंदाज हेमंत गोरले. आणि पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत हा खराब चेंडू नो चेंडू. पुढचा येणारा चेंडू असेल तो प्री हिट आणि एक संधी असेल ते मात्र हेमंतला. तर पाहायचा आहे येणारा शेवट चेंडू फ्री हिटचा चेंडू हेमंत असेल स्ट्राईकला. परंतु चांगला चेंडू गणेश यांचा कमबॅक करताना दिसतोय शेवटच्या चेंडूवरती तो गणेश. चेंडू मात्र जातो निर्धाव. धावसंख्या झाली ती मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 15. तर या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपतो. आपण पाहिलं गणेश कोळी गोलंदाजी करत होता. चांगली गोलंदाजी करत असं वाटत होता परंतु कुठेतरी दीपक शिंदे त्याच्यावरती तुटून पडला आणि धावसंख्या उभी केली ती मात्र 15 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत विचार केला 4 चेंडूमध्ये 11 धावावरती खेळतोय तो दीपक शिंदे. 4 चेंडूमध्ये 11 धावा जमा केल्या आतापर्यंत आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये. अजूनपर्यंत हेमंतचा विचार केला तर मात्र शांत आहे एका बाजूने. तर वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने दुसऱ्या षटक घेऊन येतात. गोलंदाज एक लेजंड गोलंदाज म्हणून ज्यांना आपण ओळखलं जातो रायगडमध्ये ज्याने आपलं नाव प्रसिद्ध केलं आपल्या गोलंदाजीवरती तेच गोलंदाज पंडित गोवारी येतात पहिला चेंडू घेऊन दीपक यांना. पहिला चेंडू आल्या प्रहार केला दीपक याने. पायचा विजय राणा येतोय झेल खालोय परंतु चेंडू मात्र आवाक्याच्या बाहेर 6 धावांसाठी. जसे पंडित अण्णा आले तसं त्यांचं स्वागत मात्र करून देतोय दीपक शिंदे. या षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 21 धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. कॅप्टनशिप विनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती मात्र दीपक यांच्या बॅटमधून. आता मात्र येणारे 23 चेंडू असतील 46 धावांची गरज असेल. 23 चेंडू 46 धावा. दीपक शिंदे तयार. समोर गोलंदाज पंडित. फुलटाचा चेंडूला लॉप करतोय वन बाउन्स येतो चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. 4 धावेने धावसंख्या होती ते 25. संघाचं पावशतक फलकावर लागताना दिसतंय तेच म्हणजे रायझिंग स्टार संघाचं. फेअर डिलिव्हरी असेल. फुलटा प्रकार चेंडू होता. चेंडूचा चांगला वेग घेतला दीपक शिंदे यांनी पाठवून दिलं पॅव्हलिनच्या समोर 1 बॉल 4 धावांसाठी. धावसंख्या होती ती मात्र 25. पुन्हा एकदा पंडित दादा तयार असेल. समोर आक्रमक फलंदाज ज्याने पहिल्या चेंडू पासून आक्रमण स्वीकारलंय तो म्हणजे दीपक शिंदे स्वतः कर्णधार रायझिंग स्टार संघाचा. पुन्हा एकदा आकुटाबा चेंडू चांगला पूल करतोय आणि पूल सुद्धा सक्सेसफुल ठरतोय या ठिकाणी. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या मात्र जलद गतीने वाढते. धावसंख्या होते ते 29. पूर्णपणे विजय आपल्या बाजूने खेचून आणताना दिसतोय स्वतः कर्णधार रायझिंग स्टारचा दीपक शिंदे. अशा प्रकारची फलंदाजी आपण त्याची नेहमी पाहत असतो या मैदानावरती आणि त्याच प्रकारची फलंदाजी करताना दिसतोय आपल्या संघासाठी दीपक शिंदे. शेवटपर्यंत उभा राहिला ना मैदानामध्ये तर नक्कीच एक हात विजय जिंकून देऊ शकतो आपल्या संघाला. तर पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करेल येणाऱ्या षटकामध्ये येणाऱ्या चेंडूवरती तो म्हणजे दीपक शिंदे.
आतापर्यंत वैयक्तिक आपण विचार केला तर दीपक शिंदे यांनी 7 चेंडू खेळले आहेत. 7 चेंडूमध्ये 25 धावा उभ्या केल्यात आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये. त्यामध्ये 2 षटकार आणि 3 चौकार यांचा समावेश असेल. तर पाहायचं आहे पंडित अण्णा यांना कुठेतरी कमबॅक करावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडू टाकले. 3 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा पंडित दादा तयार असतील. समोर दीपक शिंदेचा जोरदार तयार करण्याचा प्रयत्न आणि चांगला चेंडू अचूक टप्प्यावरती येणार हा चेंडू आणि चेंडू मात्र जातो निर्धाव. फलंदाजाला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा हा चेंडू समोरला नव्हता. चेंडू बीट होत होतो मात्र दीपक शिंदे. बऱ्याचशा उशिरानंतर येणारा हा निर्धाव चेंडू तो मात्र पंडित अण्णा यांचा. पुन्हा एकदा जोरदार तयार करतोय. पायचा चेंडू जातोय लॉंग बॉलच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. धाव संख्या होती ती मात्र 35. दुसऱ्या सत्रामध्ये 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीजोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत खेळताना एका बाजूला दीपक दुसऱ्या बाजूला हेमंत. दीपकने चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. 9 चेंडूमध्ये 31 धावा करताना आतापर्यंत. फुलटॉचा चेंडू पाहायचा. पुन्हा एकदा चेंडूला पाठवते सीमारेषेच्या दिशेने 4 धावांसाठी. धाव संख्या होते ती आतापर्यंत 40 ना. आता मात्र येणारे पंचांचा इशारा या ठिकाणी आमच्यापर्यंत. तिसऱ्या पंचांची मागणी आणि हा पुन्हा एकदा फेअर डिलिव्हरी असेल. चांगला चेंडू फेअर डिलिव्हरी पंच. पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय. तिसऱ्या पंचांचा ही फेअर डिलिव्हरी असेल. षटक संपत या ठिकाणी आपण विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपला. पहिलं षटक हाताळलं होतं गणेश कोहली. त्यानंतर आले होते ते पंडित अण्णा. कुठेतरी वाटत होतं पंडित अण्णा कमबॅक करतील आपल्या संघासाठी, परंतु अतिशय धुवारदार फलंदाजी केली दीपक शिंदे यांनी. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 27 धावांची गरज. 18 चेंडू 27 धावा. धाव संख्या होती ती 40. तर पाहायचं आहे पुन्हा एकदा हेमंत गोरले असे स्ट्राईकला. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज गुणवंत गोवारी. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे कामोटेमध्ये. तोच हा गोलंदाज येतोय. कुठेतरी पायचे धावा रोखण्याचा प्रयत्न असेल आणि त्या धावा रोखण्यासाठी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन मैदानामध्ये दाखल. पायचं गुणवंत गोवारी. पावसाचं आगमन पण होतंय आणि पावसाचं आगमन झाल्यानंतर त्याचा फायदा घेण्यासाठी की काय गोलंदाजीसाठी आला मैदानामध्ये तो मात्र गुणवंत गोवारी. तर पायचं येणारे 18 चेंडू असतील. 27 धावांची गरज असेल. स्टाईलला खेळेल तो फलंदाज हेमंत गोरले. तर पायचं कशा प्रकारे फलंदाजी करेल आणि कशा प्रकारे गोलंदाजीमध्ये कमबॅक करताना दिसेल हा गुणवंत. तर पायचं 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने सुरुवात करेल. पहिला चेंडू टाकताना थोडासा अडथळा येतो गोलंदाजाला. रनअप घेतलं होतं त्यानंतर स्वतःला थांबवतोय. नक्की जोरदार पावसाचं आगमन होतं या ठिकाणी पाहतोय आपण. हेमंत गोरले असेल स्ट्राईकला. तर पुन्हा एकदा गुणवंत तयार असेल. सज्ज झाला गुणवंत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू असेल त्याच्या पहिल्या षटकातील. पहिला चेंडू आखून टप्प्यात चेंडू अचूक टप्प्यावरचा चेंडू पाहायला मिळाला गुणवंतांच्याकडून. चांगली सुरुवात गुणवंतांच्याकडून. ज्या गोलंदाजीसाठी सुरुवात व्हायला पाहिजे होती त्याच प्रकारची गोलंदाजी करताना दिसतोय. चांगली सुरुवात गुणवंतांच्याकडून. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय ना. आता मात्र समीकरण बदलते. 17 चेंडू येणारे 17 चेंडू 27 धावा. अशाच प्रकारचे चेंडू निर्धाव टाकावे लागतील ते मात्र गुणवंत याला कुठेतरी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. पुन्हा एकदा दुसरा चेंडू डाव्याशी बाहेर जाणारा चेंडू पाहायचा आहे. पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु हा खराब चेंडू. पंचांचा इशारा होतो. 1+1 या ठिकाणी मिळतील धावा. धाव संख्या होती ती 42 ना. आता मात्र येणारे 17 चेंडू आणि 25 धावा. आपण या ठिकाणी पाहतोय सकाळपासून स्कोर बुकचं काम पाहतोय. तर आमचे जीवलग मित्र कोकण सुपुत्र व्यांग वराडकर एक चांगलं अपडेट देताना आपण पाहतोय. त्यांना नेहमीच त्याच प्रकारचं अपडेट करताना या ठिकाणी स्कोर बुक. तर पुन्हा एकदा गुणवंत तयार असेल.
पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता दीपक शिंदे यांचा डाव्या यष्टीच्या बाहेरचा जाणारा चेंडू खराब चेंडू. पहिला चेंडू आपण पाहिला होता तो मात्र गुणवंतांचा चांगला चेंडू हाताळला होता. त्यानंतर मात्र कुठेतरी लाईन बिघडताना दिसते ती गुणवंतांची. पावसाचा फायदा घेण्यासाठी आलेला हा गोलंदाज तर पाहायचं या ठिकाणी खराब गोलंदाजी आतापर्यंत राहिली. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न दीपक यांचा आणि चेंडू मात्र जातो निर्धाव. धाव संख्या होती ती 43. एक चेंडू या ठिकाणी कमी होते. येणारे 16 चेंडू असतील 24 धावांची गरज असेल. पाहायचं गुणवंत झाला कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागली आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा गुणवंत तयार. समोर बिग हिटर दीपक शिंदे. पुन्हा एकदा आकोटप्या चेंडू परंतु पुन्हा डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. वारंवार खराब चेंडू टाकतो तो गुणवंत. कुठेतरी कमबॅक करण्यासाठी स्वतःच्या खांद्यावरची जबाबदारी घेऊन गोलंदाजीसाठी आला होता हा गुणवंत. परंतु आपण विचार केला तर वारंवार खराब गोलंदाजी पाहायला मिळते गुणवंतांच्याकडून. प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर खराब गोलंदाजी पाहायला मिळते. त्याचा फायदा मात्र होतो या ठिकाणी तो रायगड संघाच्या खेळाडूंना. आता मात्र पुन्हा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि मला वाटते फलंदाज बाद होते. पाहायचं या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळते दीपक शिंदे यांच्याकडून. पंचांचा इशारा आला नाही. गोलंदाजांनी सुद्धा अपील केला नाही परंतु बॅटची कुठेतरी एज लागली होती आणि त्या कारणाने स्वतः तंबूचा रस्ता पकडतोय दीपक शिंदे. या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. स्वतः स्पोर्ट्समॅनशिप दाखवतोय तो मात्र या ठिकाणी दीपक शिंदे. कोणालाच काहीच कळलं नव्हतं या ठिकाणी बॅटची एज लागली परंतु खेळाडू वृत्ती पाहायला मिळते दीपक शिंदे यांच्याकडून आणि स्वतःला बाद ठरवतोय. पहिला धक्का मात्र मिळतोय 44 धावसंख्येवरती. आता मात्र समीकरण असेल 15 चेंडू आणि 23 धावा. 15 चेंडू 23 धावा आणि पाहायचं आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. आणखी एक बिग हिटर रोहित. आपण या ठिकाणी नक्की मिस करतोय ते मात्र महेश मदने याला. एक साताराचा सितारा महेश मदने याला आपण या टुर्नामेंटला मिस करतोय आणि त्याचा संघ सहकारी त्याच्या विभागातून हा येणारा हा खेळाडू साताराचा सितारा रोहित. तर पाहायचं नक्कीच महेशाची जागा भरून काढेल का. कुठेतरी कमी भासते या संघाला महेशाची परंतु त्याआधी आपण पाहिलं दीपक शिंदे यांनी चांगली जागा भरून काढली. कमी भासू दिली नाही ती महेश मदने याची आणि त्याच्या जागावर मात्र जातो येतो रोहित. तो एक यशस्वी असा गोलंदाज ठरतो या ठिकाणी गुणवंत गोवारी. तर पुढचा चेंडू घेऊन गुणवंत पहिल्यांदा सामना करेल तो मात्र रोहित. पहिला चेंडू फेस करताना चांगला चेंडू मात्र जातो विकेट किपर सँडी भगत यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने थोडंसं समीकरण बदलताना या ठिकाणी धाव संख्या मात्र आता होत आहे स्थिर मात्र दिसते या ठिकाणी 44 वरती. येणारे 14 चेंडू आणि 23 धावा. 14 चेंडू 23 धावा. रोहित याला आक्रमण करावं लागेल येणाऱ्या 2 चेंडूवरती. तर पाहायचं गुणवंत पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीला. पुन्हा आकोटाचा चेंडू परंतु डाव्या यष्टीचा थोडासा बाहेर परंतु पंचांना दाद मागतोय रोहित. पंचांवरती काहीच परिणाम नाही. चेंडू मात्र तो पुन्हा एकदा निर्धाव. आता मात्र येणारे 13 चेंडू 23 धावा. येणारे 13 चेंडू 23 धावा. पाहायचं फलंदाजींचा विचार केला तर अजून जास्त फलंदाजी पाहायला मिळते रायगड संघामध्ये. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक पाहायला मिळतं गुणवंत यांच्याकडून आणि आपल्या संघासाठी चांगली कामगिरी. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. पहिल्या 2 षटकांचा विचार केला त्यानंतर आपण पाहिलं होतं एका बाजूने सामना झुकवला होता दीपक शिंदे याने. त्यानंतर मात्र स्वतः बाद झाला दीपक शिंदे आणि आता मात्र समीकरण बदलतंय. या ठिकाणी येणारे 12 चेंडू आणि 23 धावा. 12 चेंडू 23 धावा. हेमनला काहीतरी चमत्कार करावा लागेल कारण सलामीला गेलेला हा फलंदाज अजूनपर्यंत विचार केला 4 चेंडू फेस केले हेमन याने आणि धावा मात्र उभ्या केल्या वैयक्तिक खात्यात त्या मात्र 2. कारण एक आक्रमक फलंदाज आहे आणि आक्रमण नेहमीच करत असतो हा फलंदाज तो मात्र हेमन आणि त्याच्याकडून मोठी अपेक्षा असेल आपल्या संघासाठी. तर आपण फलंदाजीचा विचार केला रायगड यांचा अजूनही प्रथमेश साळुंके या ठिकाणी आपण पाहतोय
डगआउट मध्ये एक मोठा फलंदाज प्रथमेश साळुंके, तसंच आपण पाहतोय सचिन नवाले अजून आहे फलंदाजीसाठी, नितीन पवार असतील, सतीश असतील, अजून फलंदाजीचा विचार केला मोठी फलंदाजी राईट टायर मध्ये. तर आता समीकरणकडे आपण बोलूया. 12 चेंडू 23 धावा. कोणता गोलंदाज येईल ह्या धावा रोखण्यासाठी, कारण येणारे षटक अतिशय निर्णायक षटक असेल आणि त्यासाठीच की काय कर्णधाराने निवड केली आणखी एक लेजंड गोलंदाज रविदादा कडू. आताच पार पडलेल्या या हप्त्यामध्ये रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं होतं. तर रविदादा कडू यांनी जर हेमंत गोरले यांची विकेट घेतली तर आमच्या कमिटीचे उपाध्यक्ष परेशदादा म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. तर पाहायचंय डाव्या हक्काचा गोलंदाज पहिला चेंडू घेऊन हेमंत गोरलेला पहिला चेंडू पाहायचाय, पूल करतोय, आल्या आल्या सावधान करून देत आहे तो मात्र हेमंत गोरले. बऱ्याचशा उशिरानंतर हेमंत गोरले यांच्या बॅटमध्ये येणारा हा षटकार. धाव संख्या मात्र होते 50. संघाचं अर्धशतक फलकावरती लागतंय. आता मात्र येणारे 11 चेंडू 17 धावा. एका मोठ्या गोलंदाजावरती एका मोठ्या फलंदाजाने केलेला हा प्रहार. तर मात्र या ठिकाणी पारितोषिकामध्ये भर पडते. हेमंत गोरले यांचा विकेट घेतला रविदादा कडू याने, तर पुन्हा एकदा परेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. तर पाहायचंय रविदादा कडू विरुद्ध हेमंत गोरले असे बॅटल पाहतोय आपण मैदानामध्ये. पहिला चेंडू होता लेग स्पिन पद्धतीचा चेंडू, पूर्णपणे पाहणी केली हेमंत यांनी, चेंडूला मात्र पाठवून दिले स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. दुसरा चेंडू पाहायचाय, चेंडू फसवा होता, फटका बसतोय, झेल खाली येतोय तो मात्र क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी सँडी भगत अतिशय सोपा झेल सुटतोय. नक्कीच या ठिकाणी 1000 रुपये तर गमावले रविदादा कडू याने, परंतु एक मोठी विकेट या ठिकाणी गमावली ती हेमंत गोरले यांची. या ठिकाणी आपण पाहिले जसा झेल आला तसा परेश दादा याने खिशामध्ये हात घातला होता, परंतु सँडी भगतने झेल सोडला तो खिशातला हात आपोआप खाली आला. आणि आता पाहिजे पुन्हा एकदा संधी असते. आता मात्र 1500 रुपये हेमंत गोरले यांच्या विकेटसाठी. फुलटॉस प्रकार चेंडू आणि चेंडूला भिरकावून दिले यांच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आता मात्र समीकरण समान होताना दिसतंय. येणारे 9 चेंडू 9 धावा. 9 चेंडू 9 धावा. बऱ्याचशा उशिरा स्ट्राईकला येणारा हा फलंदाज हेमंत गोरले. आपण पाहिलं दीपक शेंदे यांनी चांगली फलंदाजी केली होती, धुवाधार फलंदाजी केल्यानंतर त्याच्यात पावलावर पाऊल ठेवून हेमंत मात्र त्याच प्रकारे फलंदाजी करतोय. 7 चेंडू मध्ये 16 धावा. स्लो प्रकार चेंडू, परंतु उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू आणि मला वाटतं पंचांचा इशारा होतो या ठिकाणी. हा 9चा चेंडू, येणारा चेंडू असेल तो फ्री हिट. 9 चेंडू 8 धावा. 9 चेंडू आणि 8 धावा. तर पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करतील रविदादा कडू. आणि हा 9 चेंडू फ्री हिट असेल पुढचा येणारा चेंडू. आमच्यापर्यंत चांगले अपडेट देताना आमचे सहकारी मित्र अमोलजी नवरारी, बराच काळ त्याने रायगडमध्ये स्कोर बुकचं काम पाहिलंय, त्यानंतर कामोडे नगरीमध्ये त्यांचं आगमन होताना. त्या ठिकाणी पंचांचा इशारा होतो, तिसऱ्या पंचांची मागणी होते, स्क्रीनवरती पाहिलं जाईल. विकेटच्या बाहेर पडलेला हा चेंडू, त्या कारणाने थर्ड अंपायरची मागणी होते, परंतु
हा खराब चेंडू असेल. वाईट चेंडू. ते येणारे 9 चेंडू असतील, 8 धावांची गरज असेल. तर पाहायचं रविदादा कडू यांचा पुढचा चेंडू. हेमंत यांना जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बऱ्याचशा उशिरानंतर कमबॅक करताना दिसत रविदादा कडू त्या ठिकाणी स्वतः क्षेत्ररक्षण करताना. पंचांकडे इशारा आहे. पंचांकडे दाद मागते गुणवंत गोवारी. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी होते या ठिकाणी. पंच दुरेश गोवारी यांची मागणी होते या ठिकाणी. धावचीत झाला की नाही हे पाहावं लागेल स्थितीवरती. या ठिकाणी चेंडू लागलाय ठेवला, परंतु फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. आणि या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहिलंय पूर्णपणे क्रीजवरती पोहोचलेला लाईव्हला दिसतंय. या ठिकाणी आपण लाईव्ह वरती चेक केलंय. गुणवंत आता या मात्र येणारे 8 चेंडू असतील, 7 धावांची गरज असेल. पूर्णपणे फलंदाज सुखरूप क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. 8 चेंडू 7 धावा. रविदादा कडू येणारे 2 चेंडू चांगले हाताळावे लागतील ते रविदादा कडू यांना. तर पाहायचं येणारे 2 चेंडू असतील रविदादा कडू यांच्या षटकातील. समोर फलंदाज रोहित. फुलटाचा चेंडू पाहायचा, झेलची संधी होते की काय, परंतु मिड विकेटच्या डोक्यावरून जाणारा चेंडू 6 धावांसाठी पूर्णपणे सामना संपुष्टात आणतो. तो मात्र रोहित त्या ठिकाणी येणारे 7 चेंडू 1 धाव. या ठिकाणी धाव संख्या समान होताना दिसतंय. औपचारिकता फक्त बाकी असलेल्या सामन्याची 7 चेंडू आणि 1 धाव. तर पाहायचं या षटकामध्ये सामना संपुष्टात आणतो की काय हा रोहित. पुन्हा एकदा फुलटा प्रकार चेंडू. विजय राणा पुन्हा एकदा चेंडू खाली आणि सामना मात्र या ठिकाणी विजय होतोय रायझिंग स्टार. पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा रायझिंग स्टार संघाला. तसं या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आम्हाला योगदान दिले टायगर फोर्स या संघाने, त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन मानेन. तर पुढील येणारा सामना असेल माऊली इलेव्हन विरुद्ध मोरेलो यांच्यामध्ये.